राज्याच्या राजकारणात आता एका नव्या पर्वाची सुरुवात होत असून अजितदादांच्या नेतृत्वाचा वारसा आता त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार पुढे नेणार आहेत। महाराष्ट्राला आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असून सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागी ही महत्त्वाची निवड करण्यात आली आहे। नेमकी काय आहे बातमी आणि राजभवनात काय घडत आहे हे सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 4 दिवसांपूर्वी विमान अपघातात अकाली निधन झाले आणि संपूर्ण राज्य एका मोठ्या धक्क्यात गेले। कोणालाही कल्पना नव्हती की राजकारणातील हा दादा असा अचानक सर्वांना सोडून जाईल। त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय आणि अजित पवारांचा राजकीय वारसा कोण चालवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। मात्र आज मुंबईत झालेल्या वेगाने घडलेल्या घडामोडींनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी 2 वाजता विधानभवनात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाच्या सर्व आमदारांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे। या निवडीची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। सुरुवातीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेते पदासाठी मांडला, ज्याला अनुभवी नेते छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दर्शवला। सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिलं आहे, मात्र आता राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सोपवला आहे। आज सायंकाळी ठीक 5 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा ऐतिहासिक शपथविधी पार पडणार आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुर्तास त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी दिली जाईल, तर अर्थ खात्याबाबतचा निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे। आजच्या या सोहळ्यात केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून इतर कोणत्याही मंत्र्यांचा समावेश नसेल। अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार आता मैदानात उतरले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आजच्या या सत्तांतराकडे लागले आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा।